हॅलो फ्युचर डॉक्टर्स, मला वाटते तुम्ही सगळे मला विसरलेत. आता माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी काही दिवस झाले तर व्हिडिओ काढले नाही आणि बनवले, अपलोडही नाही केले. तर आज आपण परत थोडी तब्येत बरी झाली आहे माझी. तरी पण थोडं वाटत असेल माझ्या आवाजाने की थोडी तब्येत बरी नसेल, पण झाली ऑलमोस्ट बरी. तर आज आपण बघूया जे आपण BMS, BHMS आणि BUMS कॉलेज बद्दल, जे की सेकंड राऊंड आलेलं आहे आपलं. त्याची सीट मॅट्रिक्स आणि व्हर्च्युअल वॅकन्सी सीट आलेली आहे. आपण बघितले असाल मेन वेबसाईटला. तरी सुद्धा आपण एकदा ओव्हरलुक मधून बघूया काय करायचंय. तर मला सगळे ओळखले असाल, मी दीक्षा कत्यार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रिमॅच्युअर्स गायडन्सला. तर आज आपण बघूया सीट मॅट्रिक्स आणि व्हर्च्युअल वॅकन्सी ऑफ BMS, BHMS आणि BUMS बद्दल. तर बघा काय आहे BMSचं आणि BHMSचं आणि BUMSचं. फर्स्ट ऑफ ऑल BMSचं बघूया आपण. BMSचे कॉलेज आपले टोटल कॉलेज 117 होते मागल्या राऊंडला, म्हणजे फर्स्ट राऊंडला. तर जसे की आता गव्हर्नमेंट कॉलेजला किती झाले ऍड झाले, तर गव्हर्नमेंट कॉलेजला BMS ला एक कॉलेज ऍड झालंय, 21 कॉलेज झाले आहेत. आणि BHMS म्हणजे BMS ला प्रायव्हेट कॉलेजला 13 कॉलेज, 97 कॉलेज होते आपले प्रायव्हेटला. तर आता ते झाले 110 झाले. तसेच म्हणजे 13 कॉलेज असे आपले प्रायव्हेटला हे झाले. तर आपले असे 14 कॉलेज BMS ला ऍड झाले आहेत. आणि बघा BHMSचं पण कॉलेज गव्हर्नमेंटचे एकच आहे, ते तर तिथे ऍड नाही झाले. पण आपले जो प्रायव्हेट आहेत BHMS चे कॉलेज, ते ऑलरेडी किती होते, 40 होते आणि दोघांना मिळून 41 होत होते. तर आता तसं नाही. तर आता हे जो आहे एक अजून कॉलेज वाढलेला आहे BHMS ला प्रायव्हेट कॉलेजला. तर असे हे 43 कॉलेज झाले. 43 म्हणते मी, पण ते 41 आणि ते 42 असे कॉलेज झालेत. आणि जे BUMS वाले स्टुडंट आहेत, मायनॉरिटी वाले, जो मुस्लिम कास्टला बिलॉंग करतात, त्यांचं काय होतं आपलं, आपण ऑलरेडी सांगितलं होतं. फक्त 7 कॉलेज आहेत, 3 गव्हर्नमेंट आणि 4 प्रायव्हेट. तर ते कॉलेज तर त्यांच्यामध्ये काही ऍड नाही झाले किंवा मायनस तर होणार नाही, पण ऍड एकही कॉलेज झाले नाही आणि काही चेंजेस झाले नाही. त्यामुळे ते सगळं आपण ऑलरेडी सांगितलंय, कोणत्या कॉलेजला किती काय काय आहे ते सगळं ऑलरेडी मागल्या व्हिडिओला आपण बघितलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता मागच्या व्हिडिओला. तर 7 कॉलेज राहिले आणि ते फक्त मायनॉरिटीचे आहेत. तर हे झालं आपलं ओव्हरलुक, आपले कॉलेज कोणते ऍड झालेत आणि कोणतं नाही. आता आपण बघूया सीट मॅट्रिक्स कशी आहे, किती कॉलेज सीट फिल झाल्या, किती रिमेनिंग आहे ते आपण आता सीट मॅट्रिक्सला बघूया. तर बघा आता आपण स्क्रीनवर दाखवू सीट मॅट्रिक्स, ठीक आहे. तर ही बघा आपली सीट मॅट्रिक्स आहे BHMS, BUMS आणि BMS ची, जे की आपली सेकंड राऊंडची आहे. आपण फर्स्ट राऊंडची आपण सगळं बघितलेलं आहे, सगळं रिमेनिंग वगैरे सगळं बघितलं आहे. तर हे बघा आपलं सीट मॅट्रिक्स आहे BMS ची. आणि त्याच्यानंतर आपण BHMS बघू, आपण त्यानंतर BUMS बघू. तर आधी बघा आपलं सीट मॅट्रिक्सचं कॉलेज वगैरे. हे आपले BMS चे आहेत गव्हर्नमेंट कॉलेज, जे की 21 झाले. इथे म्हणजे कॉलेज किती ऍड झाले, BMS ला एक फक्त गव्हर्नमेंट कॉलेज ऍड झालेलं आहे. ते आपण कोणतं कॉलेज आहे बघूया आपण. आणि बघा ते तर नंतर बघू आपण, माहिती पडूनच जाईल बघता बघता. पण आपण बघूया हे BMS चे सगळं ओव्हरऑल सीट किती आहेत. 1764 आणि ऑल इंडियामध्ये 265. आणि रिमेन किती राहिले, 717. म्हणजे आपले 717 म्हणतो मी, पण सॉरी 71, 771 आपले एवढे कॉलेज रिमेन राहिलेले आहेत. आणि हे बघा सगळं कॉलेजचे लास्टला आपण बघितलेलं आहे. इकडे टोटल रिमेन दाखवत आहे. एक्झाम्पल मध्ये आपण बघूया. फर्स्ट कॉलेज घ्या, पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज ऑफ मुंबई. इनटेक कॅपॅसिटी 125, ऑल इंडिया 19 आणि फक्त 73 रिमेनिंग आहेत तिथे. असेच हे सगळे बघा, हिंदू, जैन, हे सगळे काय काय हिंदी म्हणजे मायनॉरिटीचे कॉलेज आहे, हे सगळं आहेत. आणि असेच सगळे कॉलेज आहेत इथे बघाल तर. आणि आपलं हे सगळे कॉलेज आहेत बघा. सगळ्यांचे टोटल रिमेन आपण ऑलरेडी सांगितलं आहे, 771 एवढे आपले कॉलेज, एवढे सीट्स रिमेनिंग आहेत आपल्या गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेटला, ठीक आहे. सॉरी मी फक्त गव्हर्नमेंटचे सांगितलंय, सध्या गव्हर्नमेंटचे आहेत हे. आणि आता आपण बघूया प्रायव्हेटला. तर हे बघा आपले प्रायव्हेटची आहे सीट कॉलेजेस. तर कॉलेज बघा आपले प्रायव्हेटचे BMS चे सीट कॉलेज किती झाले, पूर्ण 110 कॉलेज झाले. 110 कॉलेज. आणि 110 कॉलेजमध्ये बघा इनटेक कॅपॅसिटी 8740 आणि ऑल इंडिया 1311. आणि रिमेनिंग किती आहेत आता, रिमेनिंग मध्ये फक्त 4232 सीट्स आहेत.
आता बघा तुम्हाला जे कॉलेज ॲड झालेत, जे मध्ये आता गव्हर्नमेंटचे आहेत किंवा प्रायव्हेटचे आहेत, तुम्ही ते कॉलेज जे आता नवीन ॲड झाले ते तुम्ही प्रिफर करू शकता, कारण तुमचे चान्सेस असू शकतात की तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. आता इथूनही आपण बघूया काही कॉलेजेस आहेत. एक्झाम्पलमध्ये बघा आपली 52 नंबरची अशोकराव माने आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ऑफ वादगाव कोल्हापूर हे कॉलेज आहे. तिथे फक्त 29 सीट अवेलेबल आहेत. असेच काही काही कॉलेज आहेत आणि काही कॉलेज ॲड झाले आहेत. तर हे आपले झालं ओव्हरऑल BMSचं सीट आहेत सगळं दाखवलेलं आहे. तुम्ही पण चेक करू शकता एकदा स्कॉलरशिप म्हणजे आपले जे प्रेफरन्स लिस्ट भरायच्या आधी. तर तुम्ही प्रिफर करा, ज्यांना जमतंय, ज्यांना जवळ आहे कॉलेज तर ते ॲड करू शकता. की जे नवीन कॉलेज ॲड झालं ते कॉलेज ॲड करा, कारण तुमचे चान्सेस तिथे आहेत. होऊ शकतात की तुम्हाला तिथं कॉलेज मिळू शकते. आणि जे बेटरमेंट केलंय त्या स्टुडंट तर त्यांना त्यापेक्षा बेटर कॉलेज टाकू शकता तुम्ही. आता तुम्ही तुमच्या हिशोबाने बघून घ्या. तुम्ही ज्यांना नॉट चॉईस अवेलेबल आले ते स्टुडंट ते नवीन कॉलेज टाका, ज्यांनी बेटरमेंट केलंय ते कॉलेज बेटरवाले टाका. आता आपण बघूया BHMSचं. BHMSचं तेच आपलं एकच गव्हर्नमेंट कॉलेज आहे आपलं जलगावचं. त्याची इंटेक कॅपॅसिटी 63, ऑल इंडिया 9 आणि तिथल्या सीट फक्त रिमेनिंग 40 आहेत. हे आहेत BHMSचं. कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे सगळे लोक. आता आपण बघूया आपले BHMSचे प्रायव्हेट कॉलेज किती आहेत BHMSला. 42, म्हणजे सॉरी मगाशी मी 42 म्हणले. ओव्हरऑल 43 आहेत ओव्हरऑल, म्हणजे एकच इन्क्रीज झालंय. म्हणजे मागल्या राऊंडला 41 होते कॉलेज प्रायव्हेटला आणि 42 झाले प्रायव्हेटला आता. तर आता बघा आपलं टोटल इंटेक कॅपॅसिटी किती आहे. 3395, ऑल इंडिया 509 आणि फक्त रिमेनिंग किती आहेत आपले इकडे बघू शकता तुम्ही 1734. फक्त इतकेच कॉलेज रिमेनिंग आहेत तुम्हाला BHMS कॉलेज म्हणते मी पण सीट रिमेनिंग आहेत. आता इथे पण जे एक कॉलेज ॲड झाली आहे तिथे तुम्ही टाकू शकता. कधी तुम्हाला नॉट चॉईस अवेलेबल आलंय तर तुम्ही टाकू शकता किंवा तुमची थोडी टाकताना प्रेफरन्स चेंज करू शकता, ठीक आहे. हे झालं तुमचं BHMSचं सीट मॅट्रिक्स. आणि आता आपण बघूया BUMS ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. 7 ते 7 कॉलेज जसेचे तसे आहेत, काही इन्क्रीज झालेले नाही, इथं नाही चेंज झालेत एकही. तर आपले इंटेक कॅपॅसिटी 230 आहे, 34 ऑल इंडिया आहे आणि 69 फक्त रिमेनिंग सीट्स आहेत. आणि ही फक्त 7 कॉलेज मायनॉरिटीच्या आहेत मुस्लिमच्या. तर मुस्लिमचे स्टुडंट लक्ष द्या. आणि हे बघा BUMSचं सगळं. तर 69 कॉलेज सीट्स अवेलेबल आहेत, तर तुम्ही ट्राय करू शकता हे सगळं. आता हे झाली आपली सीट मॅट्रिक्स BHMS BUMS आणि BAMS बद्दल. हे सगळं ओव्हरऑल माहिती सांगितलेलं आहे, तरी पण तुम्ही बघू शकता हे आहे सीट मॅट्रिक्स आपली. आता ही आपण बघितलेली आहे आपली सीट मॅट्रिक्स BMS आणि BHMS आणि BUMS बद्दल. हे सगळं सीट मॅट्रिक्स तुम्हाला सीट्स अवेलेबल सांगितलेलं आहे मी. काही जितके कॉलेज ऍड झाले ते सगळं कॉलेज सांगितलेलं आहे. तुम्ही चेक करून घ्या कोणती कॉलेज ऍड झाली आहे आणि सगळं विजिबल होणारच आहे तुम्हाला सीट मॅट्रिक्सला. तर बघून घ्या सगळं सीट मॅट्रिक्स चेक करा. ओव्हरऑल मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे, तर तुम्ही चेक कसे कराल तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी आधी. तरी पण आता थोडक्यात सांगितलंय, तुम्ही चेक करू शकता त्या हिशोबाने आणि तुम्ही आपली प्रिफरन्स टाकू शकता. जे नॉट चॉईस अवेलेबल आहेत त्यांनी नवीन ऍड झालेले कॉलेज टाका. ज्यांनी बेटरमेंट केलेलं आहे ते बेटर कॉलेज टाकू शकता. तर हे झालं आपलं व्हर्च्युअल वॅकन्सी सीट मॅट्रिक्स. आता आपण बघूया याच्यानंतर व्हर्च्युअल वॅकन्सी सीट. व्हर्च्युअल वॅकन्सी सीट म्हणजे काय ते आपण ऑलरेडी बघितलंय, तरी पण मी सांगत आहे या व्हिडिओमध्ये पण. व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे तिथे काय असते. व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे एखादे कॉलेज आहे तिथे काही स्टुडंट असतात वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीच्या, त्यांना ते कॉलेज हवं नसते, त्यामुळे ते कॉलेजला बेटरमेंट करतात. आधी येत नव्हते हे व्हर्च्युअल वॅकन्सी सीट, कारण दिसत नव्हते किती लोक बेटरमेंट केले, पण यावेळेस येत आहेत. तर तुम्हाला माहिती पडते की तुमच्या कॅटेगरीच्या होऊ शकते त्या कॉलेजमध्ये सीट अवेलेबल होऊ शकते. तर त्या कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत आणि किती लोकांनी बेटरमेंट केलंय हे विजिबल होत असते व्हर्च्युअल वॅकन्सी सीटला. तर आता आपण बघूया व्हर्च्युअल वॅकन्सी सीट. आता सीट मॅट्रिक्स तर बघितलेच आपण, तुम्हाला होप सो कळलेलं असेल काय आहे सीट मॅट्रिक्स मध्ये. तर आता आपण बघूया व्हर्च्युअल वॅकन्सी सीट. त्याच्यामध्ये आपण बघू किती कॉलेजमध्ये किती मुलांनी काय बेटरमेंट, किती कॅटेगरीच्या स्टुडंटनी कोणत्या कोणत्या कॅटेगरीच्या स्टुडंटनी बेटरमेंट केलंय, तर तुम्ही त्या हिशोबाने त्या कॉलेजला प्रिफरन्स देऊ शकता. तर बघा आता व्हर्च्युअल वॅकन्सी सीट. तर ही बघा आपली व्हर्च्युअल वॅकन्सी सीट आहे BMS आणि BHMS आणि BUMS बद्दल. तर आता बघूया आपण काही काय किती लोकांनी हे केलंय. आता पहिली कॉलेज बघा आपली RA पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज ऑफ मुंबई. हे कॉलेज आहे आपलं मुंबईचं.
14 लोकांनी बेटरमेंट केले. आता फॅकल्टी पण त्याची ऑलरेडी मेन्शन आहे, BMS आहे म्हणून. बघा, तुम्हाला ऑलरेडी फॅकल्टी सुद्धा मेन्शन केलेली असेल, BMS. आता बघा, आपण BMS चा आहे स्टार्टिंगला, तर BMS दिसत आहे. त्यानंतर आपल्याला BMS सुद्धा दिसणार, BHMS, BMS सध्या हे. आता हे BMS च आहे. आता आपण दिसत नाही आपल्याला, मे बी खाली असेल. हे BMS चे सगळे कॉलेज आहेत. तर नंतर बघू आपण, जाऊ द्या. आता हे बघा, सांगत आहे मी BMS चे फॅकल्टी सुद्धा नाव, कोड आणि फॅकल्टीचे नाव सुद्धा दिले आहेत ऑलरेडी. आता BMS आहेत तर BMS, त्याच्या खाली BHMS असतील, त्याच्या खाली BUMS असतील. तर बघा, कोणत्या कोटामधून ते ऍडमिशन घेतलेलं आहे ते स्टुडंट आणि त्याची टोटल सीट. आता BMS ला डिफेन्स 2W म्हणजे तिथून एक सीट आहे. EWS चे किती 3 स्टुडंटनी घेतलेलं आहे बेटरमेंट. NTB 1, EWS वुमेन 2, NTB वुमन 1, OBC वुमन 2, ओपन मधले वुमन 1. म्हणजे हे बघा, तुम्हाला कोटा आणि तिथल्या हे सगळं दिलेलं आहे आणि इकडे टोटल सीट. तर बघा, टोटल सीट 28 म्हणजे 14 हे जो आहेत वेगळं आपले काय म्हणतात कॅटेगरी, या 14 कॅटेगरीच्या स्टुडंटनी आपलं बेटरमेंट केलंय. म्हणजे 28 स्टुडंटनी बेटरमेंट केलंय. तर तुम्ही हे कॉलेजला तुम्ही टाकू शकता कधी तुम्ही ह्या कॅटेगरीचे असाल आणि तुमचे चान्सेस आहेत की त्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तसंच हे बघा, नेक्स्ट कॉलेज आहे SMT KG मित्तल, मायनॉरिटीची कॉलेज आहे. आता इथे बघा, ओपनचे 18 लोकांनी बेटरमेंट केले. असेच तुम्ही ओपनचे असाल तर इथे करू शकता. आता बघा, आयुर्वेदिक महाविद्यालय सिओन मुंबई, तर इथे पण 16 वेगळ्या याचे लोकांनी हे केलंय, बेटरमेंट केलंय. तर असे 25 सीट अवेलेबल आहेत त्या. असेच म्हणजे सगळे खाली बघितलं तर वेगळ्या कॉलेजचे सीट्स दाखवतील. 29 कॉलेज सीट्स अवेलेबल आहेत आपल्या नवी मुंबईला. पालघरला 14. असेच सगळे काही स्टुडंटनी तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे. तर ते हे सगळं व्हर्च्युअल वॅकन्सी सीटला तुम्हाला विजिबल होतील. तर तुम्ही सगळं चेक करून घ्या, तुम्हाला माहिती पडून जातील की तुमच्या कॅटेगरीचे तिथून सीट खाली असतील तर त्या कॉलेजला तुम्ही प्रिफरन्सला टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन मिळते. हे आहे आपली व्हर्च्युअल वॅकन्सी सीट. आता आपण बघितलेलं आहे व्हर्च्युअल वॅकन्सी सीट. होप तुम्हाला व्हर्च्युअल वॅकन्सी सीट समजलेली असेल. व्हर्च्युअल वॅकन्सी सीट मध्ये ऑलरेडी मी सांगितले वेगळे कॉलेज आहेत, तिथे वेगळ्या तुमच्या कॅटेगरीचे स्टुडंट असतात, ज्यांनी बेटरमेंट केलेले असतात. त्यांची ऑलरेडी टोटल सीट किती रिमेनिंग आहे ते तुम्हाला दाखवले जाते. तुमच्या कॅटेगरीची किती सीट अवेलेबल आहे ते पण सुद्धा दाखवलेलं आहे. तर ज्यांना वाटते की त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावं तर तुम्ही ते कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट ला टाकू शकता त्या कॉलेजचं नाव, तुमचे सीट्स अवेलेबल बघून. तर हे आपण ओव्हरऑल बघितलेलं आहे सीट मॅट्रिक्स आणि व्हर्च्युअल वॅकन्सी सीट ऑफ BMS, BHMS आणि BUMS बद्दल. तर हे तुम्ही बघू शकता. याची तुम्हाला PDF आमच्या ग्रुपला सुद्धा मिळू शकते. तुम्ही ग्रुप जॉईन झाले तर, किंवा तुमच्या ऑनलाईन CTCLच्या मेन वेबसाईटला तुम्हाला हे PDF मिळून जातील. तर तुम्हाला काही अजूनही कन्फ्युजन असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे तुमच्यासाठी, तुम्ही कमेंट करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला रिप्लाय करेल. आणि तर रिप्लाय केल्यानंतर तुम्हाला अजूनही काही नवीन बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा नवीन काहीतरी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सला कमेंट करू शकता की ताई आम्हाला याच्यावर आम्हाला व्हिडिओ पाहिजे, आम्ही तयारी करू त्या याच्यावर व्हिडिओ बनवायला. तर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ऑल नोटिफिकेशन मिळतच राहतील वेळेवर. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल किंवा तुम्हाला
हे इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर तुम्ही ऐकलेच असाल किंवा तुमच्या फ्रेंड्सला लागत असेल तर त्यांना पण शेअर करू शकता आणि तुमच्या रिलेटिव्हला कुणीला लागत असेल त्यांना पण शेअर करू शकता. धन्यवाद.